नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीची नुकसान भरपाई आज जाहीर झालेली आहे। मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणा केलेली आहे की हेक्टरी इतकी मदत दिली जाईल, बागायतीला इतकी दिली जाईल, जिरायतीला इतकी जाईल, फळबागेला इतकी दिली जाईल, अशा सर्व घोषणा झाल्या। आणि यामध्ये जे काही गुरांचं नुकसान झालेलं असेल, शेळ्या असतील, मेंढ्या असतील, कोंबड्या असतील, घरांची पडझड असेल, शेतातली माती वाहून गेली म्हणून मदत असेल, जे काही पिकांचं नुकसान झालं त्याबद्दलची मदत असेल, या सर्व आज घोषणा झालेल्या आहेत। मात्र महत्त्वाचा मुद्दा एक आहे, घोषणा झालेल्या आहेत मात्र शेतकऱ्यांना ही मदत कशी मिळणार आहे याबद्दलची। कारण एकतर ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले असतील, त्यांची नोंद घेतलेली असेल, अशा शेतकऱ्यांना तर मिळणारच आहे। मात्र बऱ्याच शेतकऱ्यांचं जे काही घरांचं नुकसान असेल, शेतातील गोठ्यांचं, गुरांचं, हे जे काही नुकसान झालेलं आहे, आता नुकसान मिळणार कशी हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि त्याचबद्दलची सर्व आणि इत्यंभूत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा की जेणेकरून शेतकऱ्यांना ही मदत मिळाली पाहिजे। तर मित्रांनो, आपत्तीग्रस्तांना मदत, आता यामध्ये केंद्र शासनाने खालील 12 नैसर्गिक आपत्ती घोषित अधिसूचित केलेले आहेत। आता हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे, कारण जी शासनानं म्हणजे राज्य शासनानं आज जी मदत जाहीर केली आहे, आता केंद्र शासनाचे यामध्ये काय तरतुदी असतात हे सुद्धा माहीत पाहिजे। तर यामध्ये चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, आग, पूर, सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, बर्फखंड कोसळणे, हिमवर्षाव, ढगफुटी, टोळधाड, थंडीची लाट व कडाक्याची थंडी। आणि राज्य शासनाने खालील 6 पैकी नैसर्गिक आपत्ती घोषित अधिसूचित केलेले आहेत। तर यामध्ये अवेळी पाऊस, अतिवृष्टी जी आता झालेलीच आहे, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण, आकस्मिक आग आणि सततचा पाऊस। तर सततचा पाऊससुद्धा चालू होता। आता ही जी काही मदत आहे, केंद्र व राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदतीचे दर व निकष, आता या शासन निर्णयानुसार निकष होते, मात्र यामध्ये शासनाने मदतीमध्ये वाढ केलेली आहे। आता आपण हे निकषसुद्धा बघणार आहोत आणि केलेली वाढसुद्धा बघणार आहोत। तर 27/3/2023 अन्वये हे आहेत। सदर शासन निर्णयाअंतर्गत देण्यात येणाऱ्या मदतीचा सारांश असा आहे। तर यामध्ये आता काही शेतकऱ्यांचे मृतसुद्धा झालेले आहेत किंवा ज्यांचं काही जे शारीरिक अपंगत्व आलेलं असेल असे सुद्धा आहेत। तर यांना मदत किती मिळू शकते आणि ती कशी मिळवायची हा महत्त्वाचा मुद्दा आहे। तर आपदग्रस्त मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना देय आर्थिक सहाय्य योग्य त्या प्राधिकाऱ्याने मृत्यूचे कारण प्रमाणित करण्याच्या अधीन राहून मृत व्यक्तीच्या वारसांना 4 लाख रुपये ही मदत दिली जाते। अवयव अथवा डोळे निकामी झाल्यास देय आर्थिक सहाय्य 40 ते 60% अपंगत्व आल्यास 74,000 रुपये, 60% पेक्षा जास्त अधिक अपंगत्व असल्यास 2,50,000 रुपये, जखमी व्यक्ती इस्पितळात दाखल झाला असल्यास 1 आठवड्यापेक्षा अधिक कालावधी असल्यास म्हणजे हॉस्पिटलमध्ये तर 16,000 रुपये, 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधी असल्यास 5,400 रुपये, पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या कच्च्या घरांसाठी 1,20,000 प्रति घर सपाट भागातील। आता यामध्ये मला वाटतं की 10,000 रुपयांची वाढ केलेली आहे। त्यानंतर 1,30,000 रुपये डोंगराळ भागातील घरांसाठी, अंशतः नुकसान झालेली घरे म्हणजेच किमान 15% नुकसान झाले असं, म्हणजे एखादीच भिंत पडली असं काही जे नुकसान असेल तर यामध्ये 6,500 प्रति घर पक्क्या घरांसाठी आणि 4,000 रुपये प्रति घर कच्च्या घरांसाठी। झोपडी असेल तर 8,000 रुपये प्रति झोपडी, गोठ्याचं नुकसान झालेलं असेल तर त्यामध्ये 3,000 रुपये प्रति गोठा। आता जे काही मृत जनावरं झालेले आहेत यासाठी दुधाळ जनावरे म्हैस, गाय, उंट, याक, मिथुन यासाठी 37,500 प्रति जनावर, कमाल 3 जनावरे प्रति कुटुंब। आता यामध्ये सुद्धा ये 3 कुटुंबाची 3 जनावरांची जी मर्यादा होती
तर त्यामध्ये जेवढी जनावरं असतील तेवढी जनावरं. मात्र एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, जे काही पंचनामे चालले होते यावेळेस काही शहाणे अधिकारी मग जनावरं दाखवा असं म्हणत होते. आता जर वाहून गेलेली जनावरं, पुरामध्ये गेलेली जनावरं ही यांना कशी दाखवायची, हा एक मुद्दा गाजला होता. आणि दुसरं पुन्हा ओढकाम करणारी जनावरे, यामध्ये उंट, घोडा, बैल 32,000 रुपये प्रति जनावर, कमाल 3 जनावरे प्रति कुटुंब यामध्ये सुद्धा वाढ केली आहे. त्यानंतर 20,000 रुपये तर हे वासरू, गाढव, खेचर, सिंगरू प्रति जनावर, कमाल 6 जनावरे प्रति कुटुंब. त्यानंतर मेंढी, बकरी, डुक्कर 4,000 रुपये, कमाल 30 जनावरे प्रति कुटुंब. कुक्कुटपालन म्हणजे ज्यांच्याकडं कोंबड्या होत्या असे रुपये 100 प्रति कोंबडी, 10,000 रुपये प्रति कुटुंब मर्यादा. म्हणजे जास्तीच्या कोंबड्या असतील तर फक्त 10,000 रुपये मिळणार. आता महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो शेतकऱ्यांच्या नुकसानीचा, पिकांच्या नुकसानीचा. तर यामध्ये शेती पिकांच्या नुकसानीसाठी जी काही मदत आहे त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे जिरायती पिके. तर मित्रांनो, यासाठी 8,000 रुपये, 8,500 प्रति हेक्टर आणि 2 हेक्टरच्या मर्यादेत मदत होती. मात्र यामध्ये वाढ करून ही आता 3 हेक्टरच्या मर्यादेत केलेली आहे आणि जिरायती पिकासाठी 18,000 रुपये ही मदत जाहीर केली आहे. त्यानंतर आश्वासित सिंचनाखालील म्हणजे जे बागायती पिके आहेत यासाठी 17,000 रुपये प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादेत होती, ही सुद्धा 3 हेक्टरपर्यंत वाढवलेली आहे आणि ही मदत 32,500 रुपये आज जाहीर झालेली आहे. आता त्यानंतर मित्रांनो 27,000 रुपये जाहीर झालेली आहे. आणि त्यानंतर जे काही बहुवार्षिक पिके असतात बागायती, तर यांच्यासाठी 22,500 प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादेत होती, तर ही सुद्धा 3 हेक्टर आणि 32,500 रुपये मदत आज जाहीर झालेली आहे. आता ही मिळवणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे मित्रांनो, ते सुद्धा आपल्याला पुढं बघायचं आहे. तर जे काही शेती जमिनीचं नुकसान होतं तर यामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीवरील गाळ काढणे, वाळूचा मातीचा गाळाचा थर 3 इंचापेक्षा जास्त असल्यास 18,000 रुपये प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादेत, दरड कोसळणे, जमीन खरडणे, खचणे व नदी पात्र प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे यासाठी केवळ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 47,000 रुपये प्रति हेक्टर या दराने 2 हेक्टरच्या मर्यादेत, तर ही 47,000 रुपये जाहीर केलेली आहे. मात्र त्या शेतकऱ्याला त्या शेतामध्ये जर माती आणून टाकायची असेल तर त्या शेतकऱ्यांना यासाठी 3 लाख रुपये नरेगाच्या माध्यमातून सुद्धा मदत दिल्या जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो मत्स्य व्यावसायिकांना बोटीची दुरुस्ती, जाळी यासाठी मदत आहे. 6,000 बोटींची अंशतः दुरुस्ती, 15,000 रुपये पूर्णतः नष्ट झालेल्या बोटीकरिता, 3,000 रुपये अंशतः बाधित झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी, 4,000 रुपये पूर्णतः नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी. आता वरील सर्व मदतीचे निकष व त्यासंबंधीचे इतर सविस्तर माहितीसाठी जो काही शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाअंतर्गत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपीक नुकसानीसाठीची आता मदत प्रक्रिया कशी असते, तर मित्रांनो पहिली गोष्ट यासाठी पंचनामा, सरकारी अधिकारी बाधित भागाचा पंचनामा करतात. आता तुमचा झाला असेल, नसेल झाला तर कमेंट करा. बाधित क्षेत्राचे पंचनामे तहसील कार्यालयामध्ये एकत्र करून जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात येतो. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तालुकानिहाय पंचनाम्याची माहिती विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर केली जाते. विभागीय आयुक्त यांच्यामार्फत शासनास प्रस्ताव सादर करण्यात येतो. मग अशाच शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळते. आता शासन मंजुरी प्राप्त प्रस्तावांची छाननी करून बाधित जिल्ह्यांसाठी मदतीच्या रकमेचा शासन मान्यने त्यानंतर आदेश निर्गमित करण्यात येतो. आता याचा जो काही शासन निर्णय येईल, जे आज मदत जाहीर झालीचा, तो आल्यावर आपण सुद्धा सविस्तर माहिती घेणारच आहोत. ऑनलाईन पोर्टल पेमेंट प्रक्रिया सुविस्थित होण्यासाठी ऑनलाईन पोर्टल डीबीटीद्वारे हे पैसे पाठवले जातात. तहसील स्तरावरील अधिकारी पंचनाम्याचे तपशील पोर्टलवर नोंदवतात. पोर्टलद्वारे निकषांची तपासणी केल्यानंतर माहिती जिल्हाधिकाऱ्याकडे मंजुरीसाठी पाठवली जाते आणि त्यानंतर विशिष्ट क्रमांक म्हणजे VK नंबर जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळाल्यानंतर पोर्टलमध्ये प्रत्येक नोंदी अर्जासाठी विशिष्ट क्रमांक VK नंबर तयार होतो. मात्र यावर्षी KYCची अट ही रद्द केलेली आहे, त्यामुळे VK नंबर काही तयार होतील हे सांगता येत नाही. मात्र सध्या परभणी जिल्ह्यासाठी
जुनी जी काही त्यांची नुकसान भरपाई मिळाली आहे त्यासाठी VK नंबर आलेले आहेत, त्यांनी KYC करून घ्यायची. पात्र लाभार्थ्यांची यादी तहसीलमध्ये विविध माध्यमाद्वारे तहसील ग्रामस्तरावर प्रसिद्ध केली जाते. KYC आता यावर्षी नाही. आणि मदतीचे वितरण KYC पूर्ण झाल्यानंतर आता ही मदत DBTद्वारे म्हणजे डायरेक्ट ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे. अशी ही माहिती होती. मित्रांनो, मदत कशी मिळवायची, मदत कशी मिळणार आहे आणि कोणत्या प्रकारे शेतकऱ्यांना मदत गुराढोरांना, बैलांना, म्हशींना, कोंबड्या, शेळ्या, मेंढ्यांची अशा प्रकारे मदत मिळणार आहे. यासाठी तुम्हाला जी काही प्रक्रिया करावी लागेल, पंचनामे असतील, शासनाकडे नोंद, ही सर्व आपण करावायची आहे आणि या माध्यमातून ही मदत मिळणार आहे. याचा सविस्तर शासन निर्णय आल्याच्या नंतर सुद्धा आपण सविस्तर शासन निर्णय या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहोत. मात्र तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्याला ही माहिती शेअर करा. धन्यवाद.